महाराष्ट्राच्या विधानसभेचा प्रचार अगदी शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि सर्वच जवळपास नेते हे सध्या महाराष्ट्रात आहेत, आरोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आज सगळ्यांचं लक्ष असलेल्या कळवा मुंब्रा या मतदारसंघामध्ये अजितदादा यांची सभा होणार आहे. हा मतदारसंघ गेल्या 4 टर्मपासून जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्यातच आज अजितदादांची सभा होणार आहे. सर, कसं बघता या सभेकडे आणि अजितदादा स्वतः सभा घेणार आहेत, आपल्यावर टीका होणार किंवा काय बोलतात याकडे लक्ष आहे, कसं बघता तुम्ही? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला सभा घ्यायचा अधिकार असतो आणि त्यांनी सभा जरूर घ्यावी. अनेक वेळा म्हणजे शरद पवारांच्या बद्दलच्या टीका असू दे किंवा लोकसभेच्या वेळेचं उमेदवारी असू दे, अनेक वेळा अजितदादांनी शरद पवारांवर टीका केलेली आहे. त्यामध्ये तुमच्यावर देखील त्यांनी अनेक वेळा टीका केलेली आहे. तर आज पुन्हा शक्यता आहे की ते तुमच्यावर वैयक्तिक टीका करू शकतात. असं टीकेला प्रत्युत्तर द्यायला मी तयार आहे ना. टीकेला घाबरून काही पळणारा मी नाही. आणि शरद पवारांवर टीका केली म्हणजे कृतज्ञ कसं असावं माणसाने हेच ते उदाहरण देत आहेत, बाकी काही नाही. निधी अडवून ठेवला असा आपला एक सूर होता किंवा आपली खंत होती की कळवा मुंब्रासाठीचा निधी अडवून ठेवलेला आहे. तर आज काय वाटतं, आज मोठ्या निधीची घोषणा होऊ शकते? 1000-2000 कोटीची घोषणा होऊ शकते. 1000 रुपये कळवा, 1000 रुपये मुंब्रा, 1000 कोटी सॉरी. पैसे द्यायचे कुठे असतात? किती कॉन्ट्रॅक्टर्सची बिलं मिळाली नाहीत, जरा कॉन्ट्रॅक्टर्सना जाऊन विचारा. मुख्यमंत्री मध्ये पडले नसते तर महाराष्ट्रातली सगळी कामं बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आपण मगाशी बोलताना एक उल्लेख केला होता की संपूर्ण महाराष्ट्रात पैसे वाटले जात आहेत या निवडणुकीच्या दरम्यान. हे पैसे कुठून आले असा देखील आरोप होतोय. नाही, पैसे कुठून आले याच्याशी मला काही घेणं देणं नाही. कुठूनही आले असतील, पण प्रचंड पैसा वाटला जातो. बिल्डिंगमध्ये पैसा वाटला जातो. बिल्डिंगला पैसे दिले जात आहेत आणि माझ्या मतदारसंघात सुद्धा होते. दादागिरी केली जाते, पोलीस ऐकत नाहीयेत. बिल्डिंगच्या चेअरमन सेक्रेटरीला बोलवून त्याला दम दिला जातोय. हे सगळं माझ्या इथे पण होते. खारेगाव, विटावा असे 2-3 एरिया आहेत जिथे प्रचंड दादागिरी चालू आहे. आणि मतदार सुज्ञ हो, असं काय मतदार दादागिरी आणि पैशाला विकला जाऊ शकत नाही. उलटे ह्याच्याने त्यांची हानी होते. ही दादागिरी करण्याने तो 4 नातेवाईकांना फोन करून सांगतो, अरे मला दम दिला रे आज. हे म्हणजे मी तो आपले एकनाथ शिंदेंना सल्ला देईन की असं वागू नका. तुमची प्रतिमा तशी काही इतकी वाईट नाही इतरांसारखी, पण हे दादागिरीचे वगैरे जे धंदे सुरू आहेत आणि त्याच्यात पोलिसी सहकार्य, दादागिरी आम्हीही करू शकतो, आमच्याकडे पोरं नाहीत का? पण लोकशाहीमध्ये साधारण संतपणाने शांतपणाने आपलं राजकारण करायचं, डोक्यावरती डोकं शांत ठेवायचं, हे माझी भूमिका आहे. त्याच्यामुळे मी यांच्या लफड्यात पडतच नाही. 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 4 लाख रुपये, ठीक आहे. जो भाव त्यांनी काढला आहे, विटाव्याचा भाव काढला आहे, खारेगावचा भाव काढला आहे. आता ती माणसं भावावरती विकली जातील. तुमचा भाव काय? मला वाटतं त्या विटावा गावातल्या लोकांचा, विटावा परिसरातल्या लोकांचा अपमान आहे. खारेगाव परिसरातल्या लोकांचा अपमान. या बातम्या बाहेर येतात कशा की या सोसायटीला इतकी ऑफर केली, त्या सोसायटीला इतकी ऑफर केली. माझ्याबद्दल का नाही बोलत? मी ऑफर देतच नाही. हमारा काम बोलता है. एक टीका अशी देखील केली अजितदादांनी थोड्या वेळापूर्वीच की शरद पवारांना इतके वर्ष ते राजकारणात आहेत, इतके सिनियर लीडर आहे, पण त्यांना आजपर्यंत 71, 72, 54, 62 इतक्याच जागा मिळाल्या. हे बघा, महाराष्ट्र पुरोगामी राहण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान आणि त्यांनी केलेलं कोएलिशन गव्हर्नमेंट हेच महाराष्ट्रात यशस्वी झालं. आणि आजपर्यंत ह्यांच्यासारखी मंडळी होती ना बाजूला शरद पवारांची पाय कापणारी, त्याच्यामुळे ह्याच्यावरती ते जाऊ शकले नाहीत. हे दुर्दैव. 74 त्यांनी 2004 साली मिळवले होते आणि मला पण मुख्यमंत्री पदाची संधी दिली नाही. हा राग भुजबळ आणि अजित पवार यांच्या दोघांच्या मनात आहेच. 2 अजून नेते आहेत ज्यांनी आजच शरद पवार यांच्यावर टीका केली. एक तर राज ठाकरे आहेत, ते म्हणतात की शरद पवार हे तालुका लेवलचे नेते आहेत, ते काही जाणता राजा वगैरे नाही आहेत. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की शरद पवारांनी फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आणलं आणि त्यांनी याची सुरुवात केली.
असं आहे, शरद पवारांनी कधी कुठला पक्ष फोडला नाही. मेजॉरिटीनी बाहेर पडून पक्ष स्थापन करून तो पक्ष विलीन झाले. राहिली गोष्ट धनंजय मुंडेंची. धनंजय मुंडे हे साहेबांना कमीत कमी 20 वेळा भेटले. त्यांचे वडील भेटले. साहेबांनी सांगितलं तुम्ही घर फोडू नका, घरामध्ये असं काही होऊ देऊ नका, चांगलं नाही. साहेबांनी गोपीनाथराव मुंडेंना फोन केला आणि सांगितलं की बघा तुमचं घर सावरा, नाहीतर अडचण येईल. नाही ऐकलं. 1 वर्ष त्यांनी जबरदस्ती केली आणि मग शेवटी त्यांच्या मित्रांनी साहेबांना सांगितलं साहेब घ्यावंच लागेल. साहेबांचा नाईलाज झाला, साहेबांनी घेतलं. कोणाला कितपत ह्याच्यातली डिटेल माहिती आहे मला माहीत नाही, पण मला जी माहिती आहे ती ही आहे. राज ठाकरेंवर काय म्हणाल? ते म्हणते की तालुका लेवलची नेते. असं आहे की तालुका लेवलचा नेता होणं हे राजकारणात खूप मोठी गोष्ट आहे. तालुका लेवलचा लीडर म्हटला की तू ह्याला नावाने, ह्याला नावाने, त्याला नावाने, त्याला नावाने, त्याला नावाने, सगळ्यांना नावाने ओळखतो. आणि शरद पवारांना लोक का मानतात की हा माणूस 30 वर्षापूर्वी भेटलेल्या माणसाचं नाव घेऊन उभं करतो. ही किमया आहे. आणि गाव पातळीपासून दिल्लीपर्यंत काम करणारा नेता हा नक्कीच भारतभूषण आहे. भीष्माचार्य आहे. राज ठाकरेंना नाही कळणार. त्यांना शेजारच्या बिल्डिंगीत कोण राहतात हे सिद्ध माहीत नसेल कदाचित. त्यांनी शरद पवारांवर बोलून उगाच अंगावर उडवून घेऊ नये. तुमच्या खालच्या मजल्यावर कोण राहतं जरा सांगा आम्हाला. शेवटचा प्रश्न शरद पवारांवरच आहे. कधी येणार आहेत? त्यांची काही सभा काही आयोजित करण्यात आली का? ती म्हणाले मी शेवटी येईन जितेंद्र, पण त्यांचं म्हणणं असं आहे की कशाला माझा वेळ वाया घालवतो, मला महाराष्ट्रात फिरू दे, अनुकूल परिस्थिती आहे, बदल घडतोय, तर मला त्याच्याकडे लक्ष देऊ दे. तुझ्याकडे येण्याची मला काही गरज वाटत नाही, पण तरी मी अट्ट धरलाय माझ्या अंदाजाने 18 तारखेला ते येतील. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.